आज आपण सराव संच 18 अभ्यासणार आहोत। तर सराव संच 18 जो आहे तो विरुद्ध किरणांशी निगडित आहे। पहिल्यांदा आपण किरण म्हणजे काय ते समजून घेऊया आणि नंतर विरुद्ध किरण म्हणजे काय ते समजून घेऊया। पहिल्यांदा जे आहे किरण म्हणजे जे आहे एका बिंदूतून निघून जो आहे सरळ सरळ पुढे जात राहणे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली बॅटरी, टॉर्च आपण ज्याला म्हणतो की आपल्या टॉर्चमधून जो आहे किरण निघतो आणि तो पुढे पुढे जात राहतो, त्याला किरण असे म्हणतात। आता विरुद्ध किरण म्हणजे काय, तर बघा या टॉर्चमधून जे आहे काय पुढे जो आहे एक किरण निघतो, याला जो आहे आपण एक किरण म्हणूया। याच्या मागे जाणारा जो आहे तो विरुद्ध किरण आहे। तर आता या ठिकाणी जे आहे विरुद्ध किरण म्हणजे अपोजिट रेज असे होतं। तर या ठिकाणी जे आहे बी हा आरंभ बिंदू आहे आणि एक मधील जे आहे कोनाचे नाव जे आहे ए बी सी हे आपल्याला कोन दिसत आहे। ही आकृती जी आहे ती सरळ कोनाची आकृती आहे। या ठिकाणी आपल्याला ए बी सी ही सरळ कोन आहे। आता बी जो आहे तो आरंभ बिंदू आहे। बीच्या पुढे जाणारा सी हा बिंदू आणि बीच्या मागे जाणारा जो आहे तो ए बिंदू आहे। म्हणजे बी ए आणि बी सी हे विरुद्ध किरण आहेत आपल्याला असं सांगता येईल। इथे तेच लिहिलेलं आहे की आकृती 1 मध्ये जो किरण बी सी व किरण बी ए मिळून एक विशाल कोन होतो। या ठिकाणी आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये विशाल कोन दिलेला आहे आणि आकृती 2 मध्ये किरण बी सी आणि किरण बी ए मिळून जो आहे तो सरळ कोन होतो व एक सरळ रेषा मिळते आपल्याला। येथे किरण बी सी व किरण बी ए हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत असं सांगितलेलं आहे। म्हणजेच आपल्याला समजलं असेल की ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू जो आहे तो सामायिक असतो, त्या किरणांनी एक रेषा तयार होते, त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात। आता या ठिकाणी जे आहे आपल्याला सरळ कोन दिलेला नाही आहे, तर जे आहे क्रॉस रेषा दिलेल्या आहे, म्हणून गडबडायचं नाही। आपण जर व्यवस्थित बघितलं तर एन पी टी हा एक सरळ कोन आहे आणि एल पी एम हा सुद्धा एक सरळ कोन आहे। तर पहिला प्रश्न आहे शेजारील आकृतीत विरुद्ध किरणांची नावे लिहा। प्रश्न आपण वहीवर लिहून घेतला। आता या ठिकाणी आकृती सुद्धा काढून घेतलेली आहे। आता किरण पी एल जो आहे व किरण पी एम, किरण एन पी व किरण पी टी हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहे। हे विरुद्ध किरण आहेत। प्रश्न दुसरा आहे किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का, सकारण लिहा असं सांगितलं। पी एम कुठे आहे, तर पी एम या ठिकाणी आहे आणि पी टी जो आहे या ठिकाणी आहे। यांचा मिळून जो आहे एक कोन तयार होतो, त्यामुळे जे आहे इथे विरुद्ध किरण तयार होणार नाही। किरण पी एम व किरण पी टी यांचा आरंभ बिंदू पी हा सामायिक आहे। या दोन किरणांनी सरळ रेषा तयार होत नाही, त्याच्यामुळे जे आहे किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण नाही आहेत। एवढा सोपा आणि सरळ हा सराव संच होता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।